अंबाबाईचा करूया उदो 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 अंबाबाईचा करूया उदो 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 अंबाबाईचा मायेचा वाहे झरा शहरी कोल्हापुरा मायेचा वाहे झरा शहरी कोल्हापुरा घेऊया लाभ दर्शनाचा उदो उदो करूया उदो 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 अंबाबाईचा करूया उदो 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 अंबाबाईचा सार जनतेची आई माता अंबाबाई हाकेला उभी राही सार काही तिच्या ठाई सत्य डोळ्यांनी पाही दंड दुष्टांना देई अनेक रूपे तिही घेई भक्तांच्या पायी अश्विनी प्रथम दिनी बसते सिंहासनी होतो जय घोष माऊलीचा उदो उदो करूया उदो 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 अंबाबाईचा करूया उदो 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 अंबाबाईचा कृष्णा तुला रे काना तुला कृष्णा तुला रे काना तुला मी ताकीद करते पुन्हा कधी जाऊ नको रे.
या संकट समयी आई तुला हरावी 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 गजर करण्या तुझ्या नामाचा भक्त उभा ठाकरा गजर करण्या तुझ्या नामाचा भक्त उभा ठाकरा आई तुला कोणाला हो आई तुला कोणाला बघून काही मनाने केलेला आई तुला कोणाला तुझ्या काही मनाने केलेला आई तुला कोणाला तुझ्या काही मनाने केलेला नवरात्री जाया नवरात्री जाली झाला तुझ्या मंगलमय पूजनाला मंगलमय पूजनाला तुझ्या मंगलमय पूजनाला गजर करण्या तुझ्या नामाचा भक्त उभा ठाकरा गजर करण्या तुझ्या नामाचा भक्त उभा ठाकरा आई तुला कोणाला हो आई तुला कोणाला तुझ्या तुझे काही मनाने केलेला आई तुला आई तुझा गोंधळ वाजवून दारे रांगोळी शोभून दिले त्यात तुझी प्रतिमया वाटे दारे रांगोळी शोभून दिले त्यात तुझी
श्री बबन राणे कुठे असते त्यांनी स्टेजवर यावे. स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामींची पालखी निघाली अक्कलकोट स्वामींची पालखी निघाली पालखीच्या शोभेवाय योगी राजमा दत्ता दिवंगराया स्वामी गताई किराओ दत्ता दिवंगराया स्वामी गताई किराओ महाराज श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामींची पालखी निघाली अक्कलकोट स्वामींची पालखी निघाली पालखीच्या शोभेवाय योगी राजमा दत्ता दिवंगराया स्वामी गताई किराओ दत्ता दिवंगराया स्वामी गताई किराओ महाराज श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ थँक्यू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ इथल्या माझे जे सवंगडी आहेत किंवा माझे मंडळातले कार्यकर्ते आहेत त्यांचा आहे. माझा वैयक्तिक शाल घालून सत्कार केला म्हणून माझा नाही येतो किंवा इतर जो मार्गदर्शन यांनी केला की बाबा मी हे सर्व केलं, मी नाही केलंय, ते देवीने घडून आणलं आहे आणि त्या देवीच्या आशीर्वादाने मी हे पुढे लागून हे काम केलं आहे आणि तो आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्यामुळे मी सर्व हे काम करू शकलो. ते सुद्धा माझ्या या वाडीतील मंडळातील कार्यकर्ते किंवा इतर पाहुणे मंडळी किंवा पाहुणे मंडळी म्हणून कोणी राग मानू नये, कारण इतरही पाहुणे आहेत. आम्ही ज्या ज्या लोकांकडे आम्ही हात पसरले त्या लोकांनी सुद्धा आम्हाला थोडासा मोलाचा सल्ला दिला आणि आम्हाला या मंदिरासाठी खूप सहकार्य केलं आणि त्या सहकार्यामुळे आम्ही हे मंदिर एवढं मोठं करू शकलो. एवढंच मी सांगून मी माझे भाषण थोडं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. समजावून सांगितली. फक्त सुरेश राणा हे प्रतिनिधी होतं. सुरेश राणांनी हे जे केलं हे सगळ्यांच्या एकत्रितपणामुळे केलं. पण कॅप्टन हा कॅप्टन असतो, पण 11 जणांची टीम महत्त्वाची असते, कारण एकटा कॅप्टन काहीच करू शकत नाही. तसंच आपल्या वाडीतील जे सर्व ज्येष्ठ सभासद आहेत, जे तरुण मंडळी आहेत, त्यांनी एकत्रित येऊन जो हा कार्यक्रम किंवा हा साजरा केलेला आहे तो खूप मोलाचा आहे. मी आज विनंती करतो की ज्यांनी हे देऊळ बांधताना आपले कलाकुसर इतक्या उत्कृष्टपणे सादर केलेले आहे. मंदिर बघताना कित्येक पाहुणे मंडळी बाहेरचे येतात आणि बघतात, बोलतात की हे खूप सुंदर असं मंदिर कोणी बनवलेलं आहे. आणि त्या मंदिराचे जे आर्किटेक्ट म्हणू शकतो आपण, तर ते इथे उपस्थित आहेत. मी एकेकांचं नाव घेतो, ते सुद्धा एक कॅप्टन प्रमाणेच आहेत, तर कृपया त्यांनी स्टेजवर यावे मी त्यांना विनंती करतो. श्री सत्यवान राणे बुवा, ज्यांना सगळेजण परिचित आहेत, सर्वजण परिचित आहेत, ते सत्यवान राणे बुवा, मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावे. कारण यांच्या मेहनतीचं फळ आज आहे आणि म्हणून आपण आज इथे उपस्थित आहोत. सर्वांनी विजय राणे आमचे मार्गदर्शक, त्यांनी
जरा रोशन परब आलेले आहेत वा सभासद आहेत, कृपया इथे स्टेजवर यावे. जर महाप्रसाद वाटत नसतील तर त्यांनी कृपया स्टेजवर यावे. स्वप्नील राणे इथल्या देवी ना वंदन करून तसंच आपले पूर्वज अधिक इथे म्हणजे त्यांची पण आठवण काढावीशी वाटते सुरुवातीला, कारण त्यांनी सुद्धा भरपूर या मंदिरासाठी प्रयत्न केले. 25 वर्षापासून आपण हे मंदिर बनवायला घेतलेलं आधी त्याला म्हणजे आपले इथे हयात नसलेले व्यक्ती पण आहेत, त्यांचा सुद्धा इथे उल्लेख करावासा वाटेल. आणि त्यांनी भरपूर म्हणजे सुरुवातीला मेहनत घेतलेली आहे आणि त्यामुळे हे म्हणजे त्यांची सुद्धा आठवण काढावी लागेल. बरेचशी मंडळी आहे वाडीतील, त्यांनी भरपूर मेहनत घेऊन सुरुवात केलेली होती आणि त्याच्यामुळे त्यांच्यानंतर आम्ही काही मंडळीने त्याला हातभार लावला, ग्रामस्थांनी हातभार लावला, असं करून ते आज आपल्याला मंदिर दिसतंय आणि चांगल्या प्रकारे त्याला ग्रामस्थांनी साथ दिली. त्याच्यामध्ये विशेषतः म्हणावं लागेल सुरेश राणे काका, त्यांनी भरपूर मेहनत घेतली. अतोनात म्हणजे त्यांनी दिवस रात्र एक करून म्हणजे मला वाटतं 1.5-2 वर्षापासून त्यांनी एक दिवस रात्र मेहनत घेतली. त्यामुळेच हे आपल्याला मंदिर उभं झालेलं दिसतंय. त्याला साथ दिली मुलाची अशी म्हणजे आपले बुवा सत्यवान राणे यांनी आणि त्याच्यासोबत पप्पू म्हणजे आपला कृष्णनाथ राणे, तसंच दिलीप राणे, प्रकाश अधिकारी यांनी त्यांना सर्वांना भरपूर साथ दिल्यामुळे हे सगळं मंदिर उभं करण्यात यश आलंय आणि आपण ते म्हणजे त्याचा आस्वाद घेतोय आणि त्याचं म्हणजे जास्त करून आपण आनंद साजरा करतोय. अशा अधिक म्हणजे मुंबईचे सभासद आहेत, काही त्यांची पण नावं घ्यावी इच्छितो कारण त्यांनी सुद्धा अजित राणे आहे, शैलेश सावंत आहे, सुरुवातीला एकदम धडाडीने त्यांनी मंडळाला साथ दिली. मध्ये मध्ये त्यांनी अनेक वर्ष साथ दिली. त्याच्यामुळे सुद्धा म्हणजे काही कार्यकर्ते आहेत त्यांनी सुद्धा आपल्याला मंडळाला साथ दिली. अनपेक्षित असलेले पाहुणे मंडळी आहेत, पाहुणे मंडळींनी पण साथ दिलेली आहे. त्याच्यामुळे आपण ही आज मंदिरासारखी चांगली वास्तू आपण समोर बघतोय आणि त्यांचे सुद्धा आम्हाला आभार करावेसे वाटतात. त्यांनी सुद्धा भरपूर म्हणजे मेहनत घेतलेली आहे आणि ग्रामस्थांनी तर सर्व ग्रामस्थांनी म्हणजे इथल्या गावच्या असू दे किंवा पाहुणे मंडळीतील काही व्यक्ती आहेत त्यांनी गावच्या मंडळीने सुद्धा त्याला मोलाची साथ दिल्यामुळे आपण आज हा आनंद साजरा करतोय. तर एवढे 2 शब्द सांगत मला जय हिंद जय महाराष्ट्र. अजून एक सत्कार आहे, तो म्हणजे आमच्या मंडळाचे कार्याध्यक्ष श्री संदेश सावंत यांनी खूप काही गोष्टीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करण्याचा आता सत्कार सोहळ्याचा सुद्धा जो
फिरायला लागला ना तेच होते ना कोणत्या नेट गेला असली तो है ना कितनी सुंदर है। तेरे भाई की बेटी ने सोने की चेन ली है, कह रही है पैसे मेरे पुष्पा ज्यादा देंगे। पैसे में क्या करना चाहिए समझ गया पैसे लेके आता हूँ हॅलो धन्यवाद जयदीप खूप सुंदर असं गाणं. संदीप बुवा यांचं आगमन झालंय त्याने ताबडतोब स्टेजवर जायचंय कार्यक्रमाला खूप विलंब झालाय कृपया स्टेजचं नाव बघायचं आहे संदीप पुजारी बुवा पाहुण्यादेवी इथलादेवी मंदिर ग्रामस्थ मंडळ तोसे राहण्यावर तसेच श्री पाहुणी सहमंडळ मुंबई दोन्ही मंडळाच्या अध्यक्षांना विनंती करतोय स्टेजवर जायचंय दोन्ही बुवांचं स्वागत करायचंय बिल्लो काढतात बिल्लो सुरेश राणे यांना विनंती करतो तसेच मुंबई मंडळाचे अध्यक्ष इकडे समोर आमच्या देवगड तालुक्याचे शान श्री बुवा पावर झालेल्या या निसर्गरम्य अशा तोरसोडे गावामध्ये आज श्रीदेवी पावनाई इथलादेवी ग्रामस्थ मंडळ तोरसोडे राजेवाडी आणि श्रीदेवी पावनाई सेवाभावी मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आज आई पावनादेवी आणि आई इच्छादेवी मंदिराचा जीर्णोद्धार मोठी प्राण प्रतिष्ठापना आणि कलशारोहण सोहळा मोठ्या आनंदात उत्साहात या ठिकाणी संपन्न होतोय अगदी धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम
आणि श्रीदेवी पावनाई सेवाभावी मंडळ मुंबई या दोन्ही मंडळाचे मनपूर्वक आभार मानतो. त्यांना लाख लाख धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतोय. आजच्या या 2020 कार्यक्रमासाठी आम्हा 2 मान्यवर बुवांची निवड करण्यात आलेली आहे. मी स्वतः संतोष दत्ताराम जोई, श्री भुवनेश्वर प्रासादिक भजन मंडळ, मुक्काम पोस्ट कोडी, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. मला पकवानाची साथ सादर करतात ते आपल्या गुढीराव सन्माननीय अक्षय नेसरी आणि त्याला तबल्याची साथ सादर करतात त्यांचे गुरुबंधू सन्माननीय मागिरी शाही आणि माझी कोरस मंडळी यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मनस्वी आभार मानते. आज माझ्या जोडीला असणारे माझे प्रतिस्पर्धी बुवा, सुप्रसिद्ध भजन सम्राट सन्माननीय संदीप पुजारे बुवा, महादेश्वर प्रासादिक भजन मंडळ, मुक्काम पोस्ट नाडद, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. आणि त्यांना भगवताची साथ सादर करतात ते सन्माननीय संकेत राहुल आणि तबल्याची साथ सादर करतात ते सन्माननीय कौस्तुभ गाडी आणि त्यांची कोरस मंडळ यांचे सुद्धा मनस्वी आभार मानतोय. आज या कार्यक्रमासाठी ज्यांनी आम्हाला फोनद्वारे संपर्क केला ते आमचे परममित्र सन्माननीय राजू पवार यांचे सुद्धा मनस्वी आभार मानतोय. तुमच्या रसिकामध्ये नामवंत भजनी कलाकार, पकवान दशावतारी कलाकार उपस्थित होते. सर्वांच्या चरणाशी मानाप्रमाणे नतमस्तक होतोय. माता भगिनी सुद्धा या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांच्या सुद्धा चरणाशी नतमस्तक होत. अतिशय सुंदर वेळ साऊंड सर्व्हिस आदेश डेकोरेटर यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मनस्वी आभार मानतो. त्यांना सुद्धा त्यांच्या कार्यामध्ये उदंड असे यश मिळवण्याची भगवंताच्या चरणाची प्रार्थना करतो. विश्वाचा महामेरू बहुत जनाचे आधारो, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी मनुजनी इतिहासाचं मान सोनेरे शरणाने दिलं. त्या महाराष्ट्रातून नव्हे तर संपूर्ण जगताचा आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून 14व्या 64 कलेने नटलेला गणपती गणरायाला वंदन करून विद्येची देवता आई शारदामध्ये नमस्कार करून आई पावना देवी, आई विद्यादेवीचे आशीर्वाद घेऊन आणि ग्रामदेवता आई हेनुबाई, श्रीदेव हृदयेश्वर आणि श्रीदेव पुराचाराच्या चरणाशी नतमस्तक होऊन माझी गुरुमावली सुप्रसिद्ध भजन सम्राट श्रीधरराव मंगेशकर यांचे आशीर्वाद घेऊन ज्यांनी मला जन्म देऊन या जगाचा रंगमंच दाखवला त्या माझ्या महासुखीचं देवतेला दिवाणावंदन करून जगलेल्या सर्व भजन रसिक मायबाप त्यांच्या आशीर्वादानं या ठिकाणी आणले सामने रंगीत संगीत चंद्रबाई बंधाच्या जंगी सामन्याला आणि त्या भगवंताच्या नामस्मरणाला सुरुवात करतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. खरोखरच या ठिकाणी अतिशय मंगलमय वातावरण. आई पावनाई देवी, आई विठ्ठलादेवीच्या आशीर्वादाने या ठिकाणी एवढे भजन रसिक म्हणजे तुमचे गावामध्ये घरं कमी आहेत पण एकजूट एवढी आहे. त्या एकजुटीसाठी लाख लाख सलाम. एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करूया. एवढा भव्य दिव्य कार्यक्रम आपण या ठिकाणी म्हणजे कमी घरं असून सुद्धा एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम करणं म्हणजे साधी गोष्ट नाही. आम्ही आल्याच्या नंतर बघतो तुमची मेहनत आणि तुमचे परिश्रम अतिशय फार मोलाचे आहेत. आणि या ठिकाणी आपण हा 2020 डबलवारी भरण्याचा जंगी सामना आयोजित केला. पुनश्च एकदा तुमच्या चरणाशी नतमस्तक होतोय. कार्यक्रमाला उशीर झालेला आहे. लगेच भगवंताच्या नामस्मरणाला सुरुवात करतोय. जोडीला माझ्या असणारे प्रतिस्पर्धी संदीप पुजारे अतिशय हुशार आणि अतिशय चाणाक्ष या भजन क्षेत्रामध्ये जर कोण असेल अतिशय हुशार आणि चाणाक्ष बोल बच्चनमध्ये समोरच्याला गोडी लावून कसं फसवायचं याचं कसं अवगत असणारे माझे प्रतिस्पर्धी बुवा संदीप पुजारी बुवा. म्हणजे एका बारात 2 शिकार कशा करायच्या ह्या माणसाकडून शिकाव्या.
वाटेत अजून जरी पूजा एखाद्याची असती तरी तरी सुद्धा त्याची सामान उतरून भजन केलं नसतं. म्हणजे ज्यांनी पहिल्यांदा बोलावलेलं ना त्याचा मानपान कायच नाही. तो दुसरीकडे चार ठेवून जेवून येतो त्याला तरी बांधवण नाही. अशी अवस्था त्याची आहे. 9 वाजल्यापासून तुझी वाट आहे बघत गेलं बघ. 9 वाजल्यापासून तुझी वाट बघतो. हा या गांजा दुकानना खय जाय तुमचं फार पत्तो कोणाला लागायचो. म्हणून मी तुमला सांगितलं की अतिशय हुशार म्हणजे AI टेक्नॉलॉजी ती ह्याच्याकडे आहे. हसता बरोबर खुशी गाजरा खाता तो. मनापासून त्यांचे सुद्धा आभार मानतो आणि या ठिकाणी भजनरूपी सेवेला सुरुवात करतो. धन्यवाद. पेटी थोडीशी वाढवा मॉनिटरला जा. विठ्ठल रुक्मिणी माय बाप दोन्ही विठ्ठल रुक्मिणी माय बाप दोन्ही विठ्ठल रुक्मिणी माय बाप दोन्ही वर जरा वाढवा विठ्ठल रुक्मिणी शरण आलो ज्ञातव चरणी शरण आलो ज्ञातव चरणी शरण आलो ज्ञातव चरणी
दर्शना शमली काया आज या ठिकाणी डबलबारी भजनाचा जंगी सामना आयोजित केल्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार मानतो. कारण भजन अक्षर 3 आहेत. भक्ती रसातून जनमानसासमोर नतमस्तक होणे त्याला भजन म्हणतात. आणि या भजनाचं सादरीकरण करण्यासाठी या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केलं आहे. कारण 184 पार करून हा नरजन्म आपल्याला मिळालेला आहे. या नरजन्माचं सार्थक जर कशामध्ये असेल तर ते फक्त आणि फक्त परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये आहे, नाही का? कारण मनुष्य ज्यावेळी जन्माला आला त्यावेळी सुद्धा राम आणि हे जग सोडून गेला त्यावेळी सुद्धा राम. म्हणजे आयुष्यामध्ये जो पहिला लंगोट नेसला त्या लंगोटला सुद्धा किसान आहे आणि शेवटचं कफन पांघरून गेला त्या कफनला सुद्धा किसान आहे. म्हणून आयुष्यभर आपण या तिसभर पोटाची खळगी भरण्यासाठी तिसभर पोटाची खळगी भरण्यासाठी आपण आयुष्यभर पैशाच्या मागे राहतो, नाही काय? पण या पैशाला जर किंमत कधी असेल, जर तुमच्या मुखामध्ये परमेश्वराचं नामस्मरण जर असेल तर त्या पैशाला किंमत आहे. आणि त्या पैशाला कोणी विचारू शकत नाही, बरोबर की नाही? म्हणून त्या रामनामाची जोड जर असेल तर हे परमेश्वराचं नामस्मरण ऐकता ऐकता जर मरण आलं तर खरोखरच आपण भाग्यवान स्वतःला समजायला काय हरकत नाही. या ठिकाणी सन्माननीय राजू पवार बुवा यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक मिळण्यासाठी आले, स्वीकारतो, धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे परममित्र सन्माननीय दीपेश कातळकर दशावतारी कलाकार डबलबारी भजन सन्माननीय दीपेश कातळकर यांच्याकडून सुद्धा माझ्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वीकारतोय, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय मनुष्य किती दिवस जगला याला किंमत नाही, नाही काय? मनुष्य किती दिवस जगला याला किंमत नाही.
आयुष्यामध्ये त्यांनी सत्कर्म किती केलं, जगलेल्या आयुष्यामध्ये आपण सत्कर्म किती केलं याचं मोजमाप परमेश्वराच्या दरबारी होतं. म्हणून आपलं कर्म जर चांगलं असेल, आपलं कर्म जर चांगलं असेल तर त्याचं फळ सुद्धा चांगलं मिळतं, नाही काय. आज तुमच्या हातून हे भव्य दिव्य मंदिर या ठिकाणी विठला देवीचं पावना देवीचं झालेलं आहे. आई तुम्हाला निश्चितच केलेल्या चांगल्या कर्माचं फळ दिल्याशिवाय राहणार नाही. आईच्या चरणाशी साखर घालतोय की आई तुझ्या या भव्य दिव्य मंदिर उभारण्यासाठी ज्यांनी ज्यांनी हातभार लावला त्या सर्वांच्या आयुष्यामध्ये सुखाची बरसात कर, सर्वांच्या नोकरी धंद्यामध्ये बरकत कर आणि त्यांना निरोगी आणि सुदृढ आयुष्य लाभो अशी आई तुझ्या चरणी प्रार्थना करतोय. एकदा सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करेल. वाईट कोणालाही बोलता येतो, नाही काय, वाईट कोणालाही बोलता येतो. आता माझं जोडी वालो दुसरा येलो कोणते का काय वाईट बोलायचं, आता त्याच्या कर्माची फळ त्याला मिळणार आणि ती तुम्ही देणार. आम्ही कोण नाही, तुम्ही देणार आहात त्याला कर्माची फळ. कारण टायमाचा बंधन जे का समजला, जे का टायमाचा बंधन समजला तो भजनी बुवा. त्याचं कसा माहिती आहे, जे मी सांगल्यानंतर रोलो पाठी म्हणजे आगासला का मागासला आणि पाठसुनीला का तशाची परिस्थिती वाढली. हा हुशार तो. आता तुमचा बोलण्यात मारून झालीच बघा तो एखादा बोलणं हा ना, बोलणं ते बोलण्यातच समोरच्यात मारून टाकता तो. तू आता माका सांगणार लवकर येईलच म्हणून काय झाला म्हणजे काय मोठेपण एवढा मिळू भया की काय. हे सगळे गाववाले आहेत ना, हे गावात माझे सगळे पाहुणे, त्या पाहुण्याकडे माका जाऊनच येऊचा लागतात. त्यामुळे मी भजन करतले कसा का तुका दाखवतोय म्हणजे लेट झालो कोणतो बघूया. हा फक्त बघा त्याचा एवढा बोलणा गोड ना, उगाच त्याचा टकला होता असा गुळगुळीत झाला नाही. त्याचा टकला गुळगुळीत झाला ना तर त्याच्यामुळेच झालेला. आता या भव्य दिवस स्मारक मंदिर झालं. आता तुमच्या जर मनात आहे का स्मारक बांधायचा, तुमचा खर्च नाही, तुमचा खर्च नाही. नदीत एक गुळगुळीत धोंडो हाणायचो, गुळगुळीत नाही, गुळगुळीत धोंडो हाणायचो आणि काहीतरी चवट्यात ठेवायचो. येणार जाणार म्हणणार ह्या पुजारी बुवाचा स्मारक हा. फक्त त्याला काय करायचा, कोळशान जरा साईडला अशी झॅलर मारायची, ती झॅलर आणा ती दिसवा होईल. दिसता बघा तो कपडे बिपडे बघा जसं काय लग्नाचं गेलो बघा. पण कपडे बिपडे तो खर्च भारी होतो, कंपनी त्याला काय रे तुका. पण माणूस भारी आहे. एकदा जोरदार टाळ्यांचा कॉमेडी म्हटल्याच्या संदीप पुजारी बुवाचा हात करून एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद त्यांच्यासाठी करू. मनापासून बुवा तुमचे सुद्धा आभार मानतोय आणि या ठिकाणी नोटिशनाला सुरुवात करू. इको थोडंसं कमी करा म्हणजे तू इथून हा मस्त साऊंड चांगला आहे, सुंदर साऊंड आहे. हॅलो, इको कमी करा आणि लेवल द्या. हॅलो 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 आता लेवल द्या तुम्ही. हॅलो 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 मॉनिटर पण आहे. हॅलो निसारे बाप रे मपनी पनी पमरी पमरी निरे सा निसारे माप रे मपनी पनी सा सानी पमरी रे मपनी पमरी निरे सा. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. नाच नाच रे गजानना काळविना
पेटीचा शार्प झालाय, पेटीचा शार्प माईक झालाय जरा. तुझ्या पायरीशी आज चालून आलो, तुझ्या पायरीशी आज चालून आलो. स्वामी रंगिनाऊनिया स्वामी भय झालो, स्वामी रंगिनाऊनिया स्वामी भय झालो, स्वामी रंगिनाऊनिया स्वामी भय झालो. दाटली या कंठासी आर्त काही आदर, दाटली या कंठासी